नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. कार धावत होती. कार ड्राईव्ह करताना राकेशने एक दोनदा प्रीतीला काहीतरी विचारलं, पण प्रीतीचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तिचा चेहरा बराचसा विचारमग्न दिसत होता. समोरच्या काचेतून ती एकटक नजरेनं बाहेर बघत होती. थोड्या वेळाने जणू भानावर आल्यासारखी तिने समोरची आपली नजर वळवून राकेशकडे बघितलं. तसं राकेशने तिला विचारलं, काय झालं प्रीती? तुझ्या चेहऱ्यावरनं असं वाटतंय जणू नवऱ्याने सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे तुला धोपटून काढलेलं असावं. रॉकी, ओ आय एम सॉरी, आय एम सॉरी. राकेश मोठ्यांदा हसत म्हणाला. तू तर खरोखरच नवऱ्यानं मारल्यासारखी रागवलीस की. अगं तू काय मार खाणाऱ्यातली मुलगी आहेस का? अगं मी तुझी गंमत करत होतो. तू फार फालतू बडबड करत असतोस हा रॉकी. प्रीती किंचित चिडली होती. रॉकीच्या चेहऱ्यावरचं ते हास्य तिला मुळीच आवडलं नव्हतं. हा मुद्दाम आपल्याला डिवचतोय आणि हे सगळं केवळ सलीलमुळे. जाऊ दे ना, जाऊ दे ग, राकेश मानभावीपणे म्हणाला. तुला ते सांगायचं नसेल तर नको सांगू, पण तुझ्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसतंय की तू तुझ्या नवऱ्याबरोबर सुखी नाहीयेस. पुन्हा तेच. रॉकी, तुला बोलायला दुसरे विषय नसतील तर मला इथेच सोड. सॉरी सॉरी सॉरी, काय करणार काय ना, पण अगं तुझा हसता खेळता चेहरा असा अकाली प्रौढत्व आल्यासारखा बघितल्यावर राहवलं नाही मला, म्हणून. यावेळी प्रीती काही बोलली नाही. राकेशही थोडा वेळ मौनपणे ड्रायव्हिंग करत राहिला. मग म्हणाला, तुझ्या घरी गेलो होतो मी, म्हणजे तुझ्या भैयाच्या घरी. दुपारी तू तिथेच होतीस ना? रेवती म्हणत होती. ती दुपारी तुझ्याबरोबरच होती ना? प्रीतीने काही उत्तरच दिलं नाही. प्रीती काहीच बोलत नाही हे बघून राकेश पुढे म्हणाला, तर तिने सांगितलं म्हणून मी कार घेऊन बंगल्यावर गेलो. भैयासाहेब नाही भेटले. बहुतेक बाहेर गावी गेलेले असावेत. तुझ्या मोलकर्णीनं सांगितलं म्हणून मी इथे आलो. सध्या तरी तू भेटण्याची दोनच ठिकाणं आहेत ना, एक तुझ्या भैयाचं घर किंवा मग नवऱ्याचं घर. मला भेटण्यासाठी तुला एवढं उतावीळ व्हायचं कारण काय? त्याच्यावर आपली नजर रोखत प्रीतीने विचारलं. अरे प्रत्येक गोष्टीला काही कारण हवं असं काही नाही ना, असं म्हणत राकेश हसला. आणि मी तुला भेटले नसते तर? तर हां, मग काहीतरी दुसरा विचार करायला लागला असता. तुला माहिती आहे, क्लबमध्ये तुझ्या इतकी सुंदर मुलगी नाही आणि आपलं तर सुंदर पोरीशिवाय पान हलत नाही. राकेश काहीसा निलाजरेपणानं म्हणाला. रॉकी, तू जरा जादाच बोलतोयस हं? हो ना, कारण मी तुला सगळ्यात जवळची समजतो म्हणून. हे बघ, उगाच मूर्खासारखं बडबडू नकोस. मी तुला कधीच जवळचं मानलेलं नाही. भैयाच्या मित्राचा मुलगा आणि रेवतीचा भाऊ म्हणून मी कधी कधी तुला भेटते. नाही तर तुझ्यात आहे काय रे असं? तिच्या त्या स्पष्ट बोलण्यानं राकेश मनातनं भयानक खवळलेला होता. साली, स्वतःला समजते तरी कोण? जरा देखणं रूप आणि पैसा, त्यासाठी आपण तिच्या मागे लागलोय. तर ही साली त्या भुक्कड बँकवाल्याच्या प्रेमात पडली, लग्न करून मोकळी झाली. पण आत्ता तिला त्याचा पश्चात्ताप होतोय हे तर स्पष्ट दिसतंय. आणि त्यासाठीच तर मी तिच्याशी जवळीक वाढवतोय, पण साली अजून जवळ येऊ देत नाही. ठीक आहे, एक ना एक दिवस. आणि मनातला राग मनातच दाबून टाकत तो किंचित हसून म्हणाला, खरंच ग, तुझ्या पुढे मी कोणीच नाहीये. तू मला जवळचा मानत नसलीस तरी एक मित्र म्हणून तुझं दुःख हलकं करणं हे मी माझं कर्तव्यच समजतो. आणि केवळ त्याच हेतूनं थँक्स. थँक्स. तुझ्या सहानुभूतीची मला आवश्यकता नाहीये.
त्याला मध्येच तोडत प्रीती तुटकपणे म्हणाली, आणि हां, मला बंगल्यावर सोड. बंगल्यावर? का बरं? सांगितलं ना बंगल्यावर सोड म्हणून तुला. त्याच्याकडे न बघता प्रीती म्हणाली. तिचा स्वर कुठेतरी शून्यात हरवल्यासारखा होता. क्लबमध्ये नाही येणार का तू? नाही. कमाल आहे. अरे क्लब तर तुझी सगळ्यात आवडती जागा आहे. बरोबर आहे, पण आवडत्या जागी जाण्यासाठी मन तसंच प्रसन्न हवं. ह्या अवस्थेत मला क्लबमध्ये यायचं नाहीये. ह्या अवस्थेत म्हणजे? माझं मन बेचैन आहे. काहीतरी निर्णय मला आता घ्यायलाच पाहिजे. स्वतःशी बोलल्याप्रमाणे प्रीती म्हणाली, अगं पण बंगल्यात तर आत्ता कोणीच नाहीये. म्हणूनच मला जायचंय. मला एकांतात बसून विचार करायचा आहे. नाही, माझी हरकत नाहीये. तरीही मला वाटतं की आपण पहिल्यांदा क्लबमध्ये जाऊ. तिथे तुझी बेचैनी थोडीशी कमी होईल. तुला व्यवस्थित विचार करता येईल. क्लबमधून परतताना वाटल्यास मी तुला बंगल्यावर सोडीन की. प्रीतीने राकेशकडे पाहिलं. यावेळी राकेशने आपल्या चेहऱ्यावर विलक्षण निरागस भाव धारण केला होता. तिने विचार केला, खरंच आहे. राकेश म्हणतो तसं करायला काय हरकत आहे? सलीलने आपल्याला भयानक बोर केलंय. ते विसरण्यासाठी काही वेळ तरी क्लबमध्ये जाऊन बसायला हवं. आयुष्यात कधी विचार करायची वेळ आली नाही, ती ह्यानी आणली आपल्यावर. आपलं क्लबमध्ये जाणं त्याला आवडत नाही. आपल्या मित्रमैत्रिणीत वावरणं त्याला आवडत नाही. एवढं त्याच्या धाकात राहायचं. आणि फक्त या विचारानेच तिचं मन बंड करून उठलं. ठीक आहे, ठीक आहे, थोडा वेळ जाऊ आपण क्लबमध्ये. येताना मात्र मला बंगल्यावर सोड. राकेशने कारचा स्पीड वाढवला. इतर वेळ असती तर हिने आपलं ऐकलं नसतं. हिच्या ह्याच मनस्थितीचा फायदा घ्यायला हवा. फास आणखीन पण हळूहळू घट्ट आवळायला हवा. राकेश मनातनं कमालीचा खुश झाला होता. राकेशच्या बरोबर प्रीतीने क्लबमध्ये प्रवेश केला. हॉलपेक्षा क्लबच्या लॉनवरच अधिक गर्दी होती. तिथे उपस्थित असलेल्या रंगीबेरंगी कपड्यातल्या लोकांप्रमाणे सभोवती असलेल्या झाडांवर रंगीबेरंगी दिवे टांगलेले होते. वातावरणात संगीताचे हलके हलके स्वर तरंगत होते. लॉनवर असलेल्या टेबलांवर बरेच लोक बसले होते. काही पीत होते, काही जेवत होते, काही गप्पा मारत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती, तजेला होता. यात तरुण स्त्री पुरुष जसे होते तसे प्रौढ स्त्री पुरुष सुद्धा होते. प्रीती ह्या क्लबची फार जुनी मेंबर होती. शिवाय उद्योगपती दामोदर साहेबांची ती एकुलती एक बहीण आहे याचीही सगळ्यांना कल्पना होती. साहजिकच क्लबमध्ये प्रवेश करताच इच्छा नसून सुद्धा बऱ्याच लोकांशी तिला हसून बोलावं लागलं होतं. त्यावेळी तिच्या बरोबर असून सुद्धा राकेशला इथे आपलं अस्तित्व काही नाही याची अगदी तीव्रतेनं जाणीव झाली होती. मनातून तो काहीसा नर्वस झाला होता, पण आपला हा नर्वसपणा त्यांनी चेहऱ्यावर मात्र दाखवला नाही. एका टेबलाजवळ येऊन आपल्या खुर्चीवर बसत तो वरकरणी हसत प्रीतीला म्हणाला, असं वाटतंय ना की तू लग्न केल्यामुळे इथल्या बऱ्याच जणांच्या हृदयाचे तुकडे तुकडे झालेत बरं का. तुझा हा निर्णय बहुतेक लोकांना आवडलेला नाहीच आहे. प्रीतीने एकदा तीक्ष्ण नजरेनं त्याच्याकडे बघितलं. मग खुर्ची ओढून त्यावर बसत ती काहीशा चिडक्या स्वरात म्हणाली, तुझ्या नाही ह्या असल्या बोलण्यामुळे मला तुझी कंपनी नको वाटते. कारण मला प्रेमाची गोड गोड भाषा बोलता येत नाही. ही सुद्धा तुझ्या अनेक फालतू बडबडींपैकी एक आहे. तुझं लग्न माझ्याशी व्हावं अशी भैयासाहेबांची इच्छा होती. पण माझी तशी मुळीच इच्छा नव्हती ना. तो तुझा हट्ट होता. हे बघ, माझा हट्ट हा माझा निर्णय असतो. ओके. प्रीतीचा चिडका स्वर आता तीव्र झाला होता. म्हणूनच कदाचित भैयासाहेबांना तुझ्यापुढे वाकावं लागलं.
आपल्या या हट्टापायी तू सलीलसारख्या एका सामान्य माणसाशी लग्न केलंस आणि आज तुला त्याचा पश्चात्ताप होतोय. तुला मला इथे बसू द्यायचं नाहीये का? आवाजाबरोबर प्रीतीचा चेहरा कठोर झाला होता. पण माझं बोलणं अगदीच काही खोटं नाहीये ना. हे बघ, मला ते ऐकायची इच्छा नाहीये. ओके ओके वेटर. राकेशनं जवळून जाणाऱ्या वेटरला आवाज दिला. तू काय घेणार? बियर का आणखीन काही? जिन. जिन विथ लाईम ज्यूस. गुड गुड. मीही तुला तेच सुचवणार होतो. योग्य प्रकारे विचार करण्यासाठी तसंच योग्य ड्रिंक हवं. तुझ्यावरून मात्र मला तसं वाटत नाही. प्रीतीने टोमणा मारला आणि तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत राकेशनं वेटरला प्रीतीसाठी जीन आणि स्वतःसाठी व्हिस्कीच्या लार्ज पेकची ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यावर राकेशनं सिगरेट पेटवली आणि तो काही न बोलता एकटक नजरेनं प्रीतीकडे बघत राहिला. प्रीतीने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही. ती लॉनवर फिरणाऱ्या लोकांकडे बघत होती. नकळत तिला सलीलची पहिली भेट आठवली. अशीच याच क्लबमध्ये ती झाली होती. हा क्लब खरं तर फक्त मेंबर असलेल्यांसाठी होता, पण मेंबरच्या ओळखीच्या गेस्टला आणायला मात्र परवानगी होती. सलील सुहास बरोबर आला होता. सुहास हा क्लबचा मेंबर होता. ती एक अशीच देखणी संध्याकाळ होती. प्रीती आपल्या टेबलावरनं उठून पलीकडे जात असताना एकाला तिचा धक्का लागला. ओ आय एम सॉरी. प्रीतीनं नजर उचलून सॉरी म्हणणाऱ्याकडे बघितलं. समोर एक तरुण उभा होता. साध्या वेशभूषेतला तो तरुण दिसायला आकर्षक होता, पण त्याहीपेक्षा प्रीतीची नजर खिळून राहिली त्या तरुणाच्या चेहऱ्यावर. विलक्षण निरागस निष्पाप चेहरा होता. त्या चेहऱ्यावर शांत भाव होते. डोळे काहीसे स्वप्नाळू. प्रीती काहीशी भारावल्यासारखी त्याच्याकडे बघतच राहिली. या तरुणाला यापूर्वी क्लबमध्ये तिने कधी पाहिलं नव्हतं. प्रीतीला असं आपल्याकडे एकटक बघताना बघून तो तरुण सुद्धा किंचित गोंधळल्यासारखा झाला. प्रीतीला त्याच्या चेहऱ्यावरच्या निरागसपणाबरोबर हा गोंधळल्याचा भाव सुद्धा विलक्षण आवडून गेला होता. ती स्वतःला सावरून त्याला काही विचारण्या बोलण्यापूर्वी मागून तिला कोणीतरी आवाज दिला. हाय प्रीती. प्रीतीने वळून मागे बघितलं. अरे सुहास, तू? यस, मीच तो. सुहास जवळ येत म्हणाला. या महाशयांना तू ओळखतेस का? त्या तरुणाकडे निर्देश करत सुहासनं विचारलं. नाही. अरे तुम्ही दोघं अगदी समोरासमोर उभे होतात. मला वाटलं तू ओळखत असशील. हे बघ, हा सलील. सलील माझा मित्र आहे. कॉलेजमध्ये आम्ही बरोबर होतो. कदाचित तू याचं नाव ऐकलं असशील. मोठा लेखक आहे बरं का. हो का? हां, नाव ऐकल्यासारखं वाटतंय. उगा फॉर्मलपणा दाखवू नको ग. तू याचं नाव कधीही ऐकलेलं नाहीस याची मला कल्पना आहे बरं का. सुहास हसून म्हणाला. तशी प्रीती ओशाळवाणा हसली. अगं, याची 2-3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नाटकं सुद्धा लिहितो हा. फक्त लिहितो बरं का, करत नाही हा. असं म्हणत सुहास मोठ्यांदा हसला. मग सलीलला उद्देशून म्हणाला. आणि सलील, ही प्रीती. हिच्याबद्दल मी काय सांगणार रे. सुंदर पोरींची वेगळी अशी काही ओळख नसते. त्यांचं सुंदर असणं हीच एक ओळख. तू लेखक आहेस, त्यामुळे तुला वेगळं काही सांगायला नको काय. नमस्कार. सलीलने दोन्ही हात जोडून तिला नमस्कार केला. प्रीतीला सलीलची प्रत्येक गोष्ट वेगळी आणि आकर्षक वाटली होती. त्याची ती नमस्कार करण्याची पद्धत तिला विलक्षण वाटली. मनात असतं तर ह्यांनी आपला हात हातात घेण्याची संधी साधली असती. आपल्या अवतीभोवती वावरणारे कितीतरी तरुण या अशा संधीची वाटच बघत असतात. चुकून झाला असं दाखवत आपल्या शरीराला स्पर्श करण्यासाठी धडपडत असतात. काही जण तर जबरदस्तीनं हॅलो करण्याच्या मिशानं हात हातात घेतात. तो हात दाबतात. अशी चीड येते तेव्हा त्यांच्या ह्या लंपटपणाची. कितीतरी वेळा आपण तसं बोलूनही दाखवतो त्यांना. अशा वेळेला ते मग एकतर
बोलणं टाळतात किंवा मग आपल्याला शिष्ट वगैरे ठरवून मोकळे होतात. पण हा तरुण, चला आता तुमची ओळख तर झाली, सुहास म्हणाला. प्रीती, तुला घाई नसेल तर एक छानपैकी कॉफी घ्यायची का? नाही, मला घाई नाहीये. पण तुझ्या मित्राला माझी कंपनी आवडेल का ते आधी विचार की. प्रीती सलीलकडे बघत किंचित हसून म्हणाली, अगं तुझी कंपनी न आवडणारा माणूस या क्लबमध्ये असेल का? सुहास मिस्किलपणे म्हणाला, अरे मी इतरांच्या बद्दल नाही आहे, तुझ्या मित्रांबद्दल बोलतीये. मिस प्रीती, सलीलने पहिल्यांदाच तोंड उघडलं. मिस प्रीती, मी इथे नौखा आहे. सुहासच्या आग्रहाखातर मी आलोय. त्यामुळे मला काय आवडेल हा प्रश्न इथे उद्भवत नाही. आणि तसंही मी माझ्या आवडीपेक्षा दुसऱ्याच्या आवडीला जास्त महत्त्व देतो. अगं प्रीती, तो लेखक आहे. निदान बोलण्यात तरी तो कोणाला हार जाणार नाही. आणि तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाहीये, इनडायरेक्टली त्यांनी तुझी कंपनी त्याला आवडेल हे सूचित केलंय. अच्छा, म्हणजे यांच्याशी बोलताना फार लक्षपूर्वक बोलायला हवं नाही का? प्रीती हसून म्हणाली आणि मग बोलत बोलत तिघे एका टेबल जवळ आले. त्याचवेळी प्रीती एकदम भानावर आली, कारण किंचित पुढे झुकून राकेशने तिच्या दंडाला स्पर्श केला होता. काय आहे? किंचित मागे झुकून त्याचा स्पर्श टाळत प्रीतीने त्याला विचारलं. अगं कसला विचार करत होतीस? राकेशने विचारलं. प्रीतीने काही उत्तर दिलं नाही, फक्त एक निश्वास सोडला. अगं ग्लास उचलण्यापूर्वीच तू विचार करायला लागलीस. प्रीतीने समोर बघितलं. वेटर तिच्यासमोर जीनचा ग्लास ठेवून केव्हा गेला होता तिला कळलंही नव्हतं. ग्लासकडे बघताना पुन्हा तिला सलीलची आठवण झाली. त्याचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरळायला लागला. त्यावेळी कॉफी पिताना दोघेही समोरासमोर बसलेले होते. त्याचा तो पारदर्शी चेहरा, त्याचं बोलणं ऐकताना नकळत प्रीती त्याच्या त्या सरळ व्यक्तिमत्वात गुरफटून गेली होती. आणि आज आज त्याच्या त्याच व्यक्तिमत्वातून स्वतःला सोडवून घेण्यासाठी ती धडपडत होती. त्याचा तोच पारदर्शी चेहरा तिला विलक्षण अहंकारी वाटत होता. आज त्याचे आदर्शवादी विचार ऐकताना ती कमालीची बोर होत होती. अगं पुन्हा कुठल्या विचारात हरवली आहेस? राकेशने पुन्हा एकदा तिला तंद्रीतनं जागं केलं. प्रीतीने जीनचा ग्लास उचलला, चिअर्स न करता ओठाला लावला, रिकामा करून खाली ठेवला. भूतकाळातल्या आठवणींनी प्रीती कमालीची बेचैन झाली होती. सलीलशी लग्न करण्यात आपण चूक केली का? सलीलचं आपल्यावर प्रेम आहे? त्याचं आपल्यापेक्षा स्वतःच्या अहंकारावर अधिक प्रेम आहे. आपल्यावर प्रेम असतं तर त्याने आपलं म्हणणं मान्य केलं असतं. आपलं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे, पण त्याचं हे स्वतःच्याच. प्रीती अधूनमधून बियर प्यायची, पण तीही किती, फार फार तर एक ग्लास भरून. आज पहिल्यांदाच ती जीन प्यायली होती. त्या जीनने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती. डोकं काहीसं हलकं हलकं वाटायला लागलं होतं. प्रीतीने आणखीन एक पेग जीनची ऑर्डर दिली. राकेश प्रीतीकडे बघत होता. तिची अवस्था त्याच्या लक्षात आली होती. आज ही फारच ऑफ आहे. हिच्या ह्या अवस्थेचा आपल्याला फायदा करून घेता येईल का? नाही, नकोच. कारण आपल्याला तात्कालिक फायदा नको आहे. ही प्रीती आपल्याला कायमची हवी आहे. आज या अवस्थेत आपल्याला कदाचित तिचं शरीर मिळेल, कदाचित स्वखुशीने किंवा कदाचित थोड्याफार जबरदस्तीने. पण नंतर, ती शुद्धीवर आल्यानंतर काय होईल? नाही, असला मूर्खपणा आत्ता करायचा नाही. उलट तिला आपण सावरतोय असंच दाखवायला हवं. राकेशने आपला ग्लास रिकामा करून खाली ठेवला. प्रीती, हां बोल. भैया साहेबांच्या समोर तू कधी ड्रिंक घेतलंयस का? नाही रे, आज मी पहिल्यांदा जीन प्यायली आहे.
कारण विचारलं तर तू चिडशील, पण मला ते माहिती आहे. समज समज हा भैया साहेबांना हे समजलं तर त्यांच्याही तुझ्या या पिण्यामागचं कारण लक्षात येईल. त्यांच्यासमोर तू नेहमी सलील बरोबर आपण फार सुखात आहोत असं नाटक करतेस. हे बघ, समजलं तर समजलं, मला त्याची पर्वा नाहीये. हा सुद्धा तुझा एक प्रकारचा हट्टच आहे. वेटर जिनचा ग्लास ठेवून गेला. प्रीतीने तो उचलला, तोंडाला लावला. आता परत ऑर्डर देऊ नकोस, तुला परत घरी जायचंय. प्रीतीने काहीच उत्तर दिलं नाही. क्षणभर मग कोणी काही बोललंच नाही. प्रीती आता घोटाघोटानं जीन संपवत होती. समोरून सुहास येतोय, अचानक राकेश म्हणाला. तो प्रीतीच्या पाठीमागे बघत होता. प्रीतीने ग्लास टेबलावर ठेवला, मान वळवली, मागे बघितलं. अरे, त्याच्या मागे रेवती सुद्धा आहे. रेवती? राकेश दचकून उद्गारला. अरे, घाबरू नकोस रे. सुहास बरोबर असल्यामुळे ती काही इकडे येणार नाही. तिचा भाऊ इथे बसलाय ना. भावाला एवढं तरी बहिणीने घाबरायला हवं. प्रीतीने टोमणा मारला. प्रीती? नकळत राकेशचा स्वर तीव्र झाला होता. का रे, रागावलास? तू फार भोळा आहेस बघ. माझं ऐक, तुम्ही दोघं बहीण भाऊ आपापसात कॉम्प्रोमाइज करून टाका ना. म्हणजे मग असं क्लबमध्ये एकमेकांची तोंड चुकवून फिरायला नको तुम्हाला. तो काही बोललाच नाही. प्रीतीच पुढे म्हणाली. अरे, आजकाल तर ही फॅशन आहे. बहीण भाऊ एकमेकांच्या मदतीनं एकमेकांना मित्र मैत्रिणी मिळवून देतात. तुला बंगल्यावर जायचंय असं म्हणत होतीस ना तू? राकेशने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. का रे बाबा, मला इथे आणायला तर तूच उत्सुक होतास ना, आणि आता एकदम एवढी घाई? अरे, त्यापेक्षा सरळ सांग, तुलाच आता इथून पळायची घाई झाली आहे. कारण तू इथे थांबलास तर रेवतीला सुहास बरोबर इथून पळून जायला लागेल. असो, तू तुझं ड्रिंक संपव, निघूयात हा आपण. पडत्या फळाची आज्ञा मानून राकेशनं राहिलेली व्हिस्की एका दमात संपवली. वेटरने आणलेल्या बिलावर प्रीतीनं सही केली, तारीख टाकली. थोड्याच वेळात राकेशची कार प्रीतीच्या बंगल्याच्या दिशेनं धावायला लागली. प्रीतीवर जीनच्या नशेचा अंमल थोडाफार व्हायला लागला होता. सलीलचा चेहरा पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. थोडा दबलेला राग पुन्हा उफाळून वर यायला लागला. आज संध्याकाळी झालेलं बोलणं तिला पुन्हा आठवायला लागलं. राकेशनं कार दामोदर साहेबांच्या बंगल्याच्या गेटसमोर उभी केली. प्रीती भानावर आली. नशेनी झडावलेले डोळे उघडून तिने बाहेर बघितलं. मग हात लांब करून आपल्या बाजूचं दार उघडलं, उतरली, पुन्हा दार ढकललं, बंद करून टाकलं. राकेश स्टिअरिंगपासनं किंचित पुढे सरकला. खिडकीतनं डोकं बाहेर काढत म्हणाला, मी येऊ का आत? प्रीती बंगल्याच्या गेटकडे वळली होती. ती राकेशचा आवाज ऐकून थांबली. वळून तिने राकेशच्या चेहऱ्यावर आपली नजर रोखली. मग काहीशा कुत्सित स्वरात तिने विचारलं, काय करणार आहेस रे तू आत येऊन? तिच्या त्या बोलण्यानं आणि त्याहीपेक्षा तिच्या त्या बघण्यानं तो एकदम सटपटला. तिची ती नजरच त्याला सांगून गेली होती की तो तिला जेवढा समजत होता तेवढी ती निश्चित नशेत नव्हती. पण आता बोलूनच गेलोय तर तिच्या प्रश्नाला उत्तर द्यायलाच हवं होतं. हसण्याचा निष्फळ प्रयत्न करत तो म्हणाला, नाही, भैयासाहेब घरात नाही आहेत ना, म्हणून विचारलं. मीही त्यासाठीच विचारतेय की आत येऊन तू काय करणार आहेस? क्षणभर राकेश प्रीतीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिला. हिला नेमकं आपल्याकडनं कुठल्या प्रकारचं उत्तर अपेक्षित आहे याचा अंदाज घेत राहिला. मग काहीशा हलक्या स्वरात म्हणाला, अगं, जे तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. त्याच्या बोलण्यामागचा नेमका अर्थ लक्षात आल्यामुळे, खरं तर तो तिच्या आधीच लक्षात आला होता, पण तो आत्ता इतकं स्पष्ट बोलल्यामुळे प्रीतीचा चेहरा एकदम कठोर झाला.
तुमच्या खानदानात ना निलाजरेपणा हा गुण आहे असं मला वाटतंय. अरे 2 पेग जीन प्यायल्यामुळे मी काही इतकी बेहोश झाली नाही, की तुझ्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात येऊ नये. एक लक्षात ठेव, मी विवाहित आहे आणि माझा नवरा पुरुष आहे. परपुरुषाची सोबत घेण्याइतकी मी अजून खालच्या पातळीवर उतरलेली नाही. आणि तू माझ्यापेक्षा स्वतःच्या बहिणीकडे जरा लक्ष दे. पुरुष बदलण्याची तिला फार हौस आहे. यात पुरुषाचं नाही, पण पुढे मागे तिचंच नुकसान होण्याची शक्यता आहे. हां? ती बोलली आणि राकेशकडे अधिक लक्ष न देता गुरख्यानं उघडलेल्या गेटमधनं आत शिरली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना राकेशचा चेहरा एखाद्या हिंस्त्र पशुसारखा झाला होता. त्याच्या डोळ्यात खुनशीपणा भरला होता. साली, एक ना एक दिवस नाही हिचा माज उतरवला ना तर नावाचा रॉकी नाही. आपल्या मनातला सगळा राग त्याने कारच्या ॲक्सिलरेटरवर काढला. प्रीती आत शिरताच गुरख्यानं बंगल्याचं गेट लावून घेतलं होतं. बंगल्याच्या गेटपासून प्रवेशद्वारापर्यंत कारसाठी रस्ता होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवंगार लॉन होतं. बंगल्याच्या कंपाऊंडच्या सभोवती फुलझाडं आणि 2-3 मोठी मोठी झाडं होती. डाव्या बाजूला बंगल्यात काम करणाऱ्या नोकरांसाठी सर्व्हंट्स क्वार्टर्स बांधलेल्या होत्या. प्रीतीने ह्या बंगल्यातच आपल्या आयुष्यातली 22 वर्ष घालवली होती. इथला इंच तिच्या परिचयाचा होता. सलीलशी लग्न केल्यानंतर ती या बंगल्यापासून दुरावली होती. काही दिवस सलीलच्या त्या 2 खोल्यात राहताना तिला खूप बरं वाटलं होतं. आपण काहीतरी वेगळं जीवन जगतोय म्हणून ती थोडीफार सुखावली होती. पण नाविन्याचा बहर ओसरला आणि वास्तवतेची तिला प्रखरतेनं जाणीव झाली. जे आयुष्य आपण जाणून बुजून स्वीकारलं त्याच्याशी जुळवून घेणं वाटतं तितकं सोपं नाहीये याची तिला जाणीव झाली. आणि मग इथूनच तिच्यातली आणि सलीलमधली दरी रुंदावत गेली. ही दरी सांधण्याचा मार्ग तिने शोधून काढला होता, पण सलीलला तो मार्ग मान्य नव्हता. श्रीमंतीत वाढलेला माणूस गरिबीत दिवस काढू शकत नाही हे खरं तर सलीलच्या लक्षात यायला हवं होतं. या उलट गरिबीतला माणूस श्रीमंतीत सहज ॲडजस्ट होऊ शकतो आणि सलीलला ते शक्य आहे, तरीसुद्धा त्याला मान्य नाही. आणि तेवढ्यात अचानक आलेल्या एका स्त्रीच्या किंकाळीनं प्रीती भानावर आली. ज्या दिशेनं किंकाळी आली होती त्या दिशेकडे तिने वळून बघितलं. किंकाळी सर्व्हंट क्वार्टर्सच्या बाजूनं आली होती. प्रीती जागेवर थांबली. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. पुन्हा एकदा किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याचबरोबर कोणातरी पुरुषाच्या रागीट स्वरातल्या शिव्या तिच्या कानात शिरल्या. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी. आज या कादंबरीचा दुसरा भाग आपण ऐकलात. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.